भाजपाचे वार्ड क्रमांक 3चे उमेदवार अझरुद्दीन शेख यांना वाढता पाठिंबा। मी शकील मगन शेख वार्ड विभाग क्रमांक 3च्या अधिकृत उमेदवार अझरुद्दीन जब्बार शेख यांच्या प्रचाराची आम्ही सर्वांनी धुरा सांभाळलेली आहे आणि ह्या वार्ड क्रमांक 3मध्ये अत्यंत चांगला प्रतिसाद आज ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी या पार्टीला मिळत आहे। नवीन उमेदवार आहे, कोळी पाटी आहे आणि शिकलेला उमेदवार आहे, इंजिनियर आहे। या हिशोबानं आम्हाला मोहोळ आमच्या वार्ड क्रमांक 3मध्ये चांगला प्रतिसाद आहे आणि 100% ते त्या ठिकाणी निवडून येण्याची दाट शक्यता आहे। आपण मुस्लिम उमेदवार दिलेला आहे या भागातून, परंतु या भागामध्ये हिंदू मुस्लिमचं प्रतीक म्हणून गौतम मारुती मंडळ ओळखलं जातं आणि आपण या परिसरातील जेवढी हिंदूंची मंदिरं आहेत ती मंदिराचंही सुशोभीकरण किंवा त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे, त्याबद्दल काय सांगताय? हां, आमच्या मंदिरात शहाजहान मगन शेख आणि त्यांच्याबरोबर आम्ही काम करत असताना देवीचं मंदिर असेल, खंडोबा मंदिर असेल, दत्ताचं मंदिर असेल, नालसाबाली म्हणून आमच्या इथं सवारी वरती ती ठिकाणं असेल, त्यांच्या पाठीमागं देवीचं मंदिर आहे छोटंसं मसोबा आहे आणि गौतम मारुती मंदिरात आत फरशा करण्याचं काम किंवा बाकीचं शुद्धीकरण करण्याचं काम आम्ही केलेलं आहे। आणि तालीम तरुण पोरांसाठी तालीमचं निधी आमचे नेते आदरणीय राजन मालक आणि तात्या यशवंतदादा माने यांच्या निधीतून चांगल्या प्रकारे तालीम बांधून घ्यायचं काम केलेलं आहे आणि आमचं विकासचं काम आम्ही आमच्याकडं पद नसताना किंवा आमच्याकडं कुठलेही आम्ही कुठल्या विलक्षणाला न उभारून नसतानासुद्धा आम्ही मोहोळ शहरामध्ये हे करून दाखवण्याचं काम केलेलं आहे। आम्ही ग्राउंड लेवलला काम करणारे लोक आहोत, आम्ही सर्व समाजाला घेऊन चालणारे लोक आहोत आणि त्यामुळं आम्हाला चांगला प्रतिसाद मोहोळ आता आमच्या वार्डात तर मिळत आहे। आणि काही लोक आमच्याकडं फोन करून आम्हाला विचारायला लागलेत की बाबा तुम्ही आमच्याकडं भेटायला नाही आला तरी बी चालेल, पण तुम्ही बाकीकडे फिरा, तुम्हाला आम्ही मतदान करणार आहोत आणि त्या हिशोबाने आम्ही आता सध्याला तर चालू आहे। आपल्या 3 नंबर वार्डामध्ये आपले जे अझरुद्दीन शेख जे उमेदवार आहेत, इंजिनियर आहेत, तर त्यांच्या विरोधात जे उमेदवार आहे तो प्रथम नगराध्यक्ष आहे, त्याबद्दल आपण काय म्हणाल? ते 2 वेळा ग्रामपंचायत सदस्य होते आणि नगराध्यक्ष 2.5 वर्ष होते। त्यांनी केलेलं काय काम आहे आता लोकांना माहीत झालेलं आहे, कळलेलं आहे। असं त्यांनी दाखवावं की बाबा 5 मोठे कामं आम्ही केलेत ह्या शहरामध्ये, तर आम्ही त्यांचे पाठ थापतो। कुठलेही मोठे काम न करता रस्त्यावर रस्ते करून फक्त पैसे कमवायचा उद्योग त्यांनी केलेला आहे। एकूण मोहोळ शहरातील मतदाराला आपण काय आवाहन कराल? आम्ही ह्या ठिकाणी अझरुद्दीन शेख यांना बहुमताने तुम्ही विजय करावा। नगराध्यक्ष तर आमचा येण्यात जमा आहे, तर तुम्ही जर आमच्या अझरुद्दीन शेखला बहुमताने विजय केलं तर आम्ही मोहोळ शहरामध्ये गौतम मारुती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत जे व्यापार पेठ आहे त्या व्यापार पेठमध्ये कुठेही शौचालय नाही। येणाऱ्या गिरायकांना जर एक तासभर जर थांबलं तर महिला येतात, पुरुष असतात परगावून येऊन धंदा त्या खरेदी करण्यासाठी आलेल्या, त्यांच्यासाठी शौचालय कुठं नाही आहे। तर 500 या 1000 फुटावर एक शौचालय झालं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही आहे, तर ते आम्ही कलेक्टरकडे त्याची मागणी करून आम्ही शौचालय आणि त्या ह्याचं करण्याचा प्रयत्न करू। आणि दुसरी गोष्ट चंद्रमौळी औद्योगिक वसाहतमध्ये मोठ्या कंपन्या कशा प्रकारे येतील, आमचे जे नेते आहेत, पालकमंत्री इथले आहेत, तर त्यांना आम्ही एक सुचवू की बाबा एक मोठी कंपनी जर असेल तर तरुणांना काम मिळलं पाहिजे। 1000 तरुण कामाला लागले कसे लागतील हे आमचा डोक्यात विचार आहे। आणि दुसरी गोष्ट पहिल्यांदा आमचं असेल की स्टँडपासून ते गौतम मारुती चौक असेल किंवा स्टेशन असेल 1 नंबर रस्ता झाला पाहिजे। हे आपलं मोहोळ शहरात खेडं मोठं गाव असल्यासारखं आता लोकांना वाटतं, असं लोकांचा समज आहे। ते समज 5 वर्षात तुम्हाला बदलून दाखवण्याचं काम की भारतीय जनता पार्टीशिवाय करणार कोण नाही आहे। केंद्रात सरकार भाजपचं आहे, महाराष्ट्रात सरकार भाजपचं आहे आणि मोहोळमध्ये येणारं सरकारही भाजपचं राहणार आहे आणि काम विकास झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी बोलू शकतो।